मुंबईला निघाला. हा. त्यामुळे एक काम आहे बोला ना. म्हणून परत आलं तुमच्या वाटप. मुंबईला परत येताना महाडला एका फॅमिलीनी आमची गाडी थांबवली. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर झालं असं काही, त्याच्या मित्राचे इम्पॉर्टंट पेपर त्याच्याकडे राहिले होते त्याच्या गाडीत, तर ते त्याला मुंबईला पोहोचवायचे होते. तर त्यांनी आमच्या गाडीचा नंबर बघितला 96 कुळी मराठा, आणि गाडी त्याला ओळखीची वाटली. गाडी ओळखीची वाटल्यामुळे ते परत युटर्न करून आले आणि आम्हाला विचारलं तुम्ही पेपर्स नेऊन द्याल का. त्यानंतर आम्ही कोऑर्डिनेट करून त्याच्या मित्राला वांगणीला बोलवलं आणि वांगणीवरून त्याच्या मित्रांनी पेपर कलेक्ट केले. फोन लाव पहिला. फक्त गाडी आणि गाडीचा नंबर बघून त्यांना गाडी ओळखीची वाटली आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि एवढे महत्वाचे डॉक्युमेंट्स त्यांनी आमच्याकडे दिले आणि सांगितले की तुम्ही पोस्टे करा म्हणून. ही आपली जी कोकणातली माणसं आहेत ना, ती खरंच खूप साधी भोळी आहेत, ओळखीच्या नाही. आम्हाला पण पहिल्यांदा ज्या वेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला की थांबा म्हणून, त्यावेळेला आम्हाला पण जराशी भीती वाटली की अचानक कोणी गाडी थांबवली, पण नंतर ती फॅमिली जेन्युइन वाटली, त्यामुळे आम्ही हेल्प केली. नक्की 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 नक्की. अरे माझ्याकडे सुद्धा रेसॉर्टला आहेत ना, मॅक्झिमम असं कुठला शनिवार रविवार होत नाही की भांडूपचं पब्लिक नाही. सगळे भांडूपवालेच असतात रेसॉर्टला पण माझ्या.